नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. मी नुकताच एका श्रीमंत तरुणीच्या घरी नोकर म्हणून कामाला लागलो होतो. ती तरुणी दिसायला खूप सुंदर होती, तरुण होती आणि एकटीच राहत होती. मी तिच्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावर असलेल्या 2 खोल्यांमध्ये राहत होतो. एकदा संध्याकाळी झोपायच्या वेळी तिने मला पाण्याचा ग्लास आणायला सांगितलं. मी तिला पाण्याचा ग्लास घेऊन गेलो. तिने पाण्याचा ग्लास घेतला आणि माझ्याकडे पाहताना नकळत माझा हात आपल्या हातात घेतला. त्यावेळी जवळपास कोणीच नव्हतं, फक्त मी आणि मालकीनबाई आम्ही दोघे होतो. आणि पुढे काय घडलं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर आहे. मी 26 वर्षाचा आहे आणि मी दुसऱ्याच्या घरात नोकर म्हणून काम करतो. अजूनही अविवाहित आहे. माझ्या लहानपणीच बाबांचं निधन झालं, त्यामुळे माझं बालपण खूप कठीण गेलं. घरची परिस्थिती खूप हालाची होती, त्यामुळे जास्त शिक्षण घेता आलं नाही. जेवढं जमलं तेवढं शिकून मी वाचता लिहिता झालो. आता माझ्या मालकाकडे काही वर्ष काम केलं होतं. घरकाम, बागेचं काम, स्वयंपाक आणि 4 व्हीलर चालवणं ही सगळं कामं मी प्रामाणिकपणे करत होतो. पण एके दिवशी मालकाने सांगितलं, समीर, आता आम्हाला कामगाराची गरज राहणार नाही, तू दुसरं काम बघ. त्यांच्या शब्दांनी मी थोडासा खिन्न झालो, पण मनात विचार आला की कामात कमीपणा नाही, म्हणून मी नवीन 3 कामं शोधायला सुरुवात केली. एका सकाळी मी पेपर वाचत बसलो होतो, तेव्हा माझ्या नजरेस एक जाहिरात आली. त्यात लिहिलं होतं, घरातील सर्व काम करणारा जाणारा विश्वासू कामगार हवा आहे. स्वयंपाक, सफाई, गाडी चालवणं इत्यादी कामाचं ज्ञान असावं. जाहिरात पाहून माझं मन आनंदाने भरून आलं, कारण मला त्या सर्व गोष्टी करता येत होत्या आणि कदाचित ही माझ्यासाठी एक नवीन सुरुवात ठरेल असं मला वाटलं. मी लगेच त्या पत्त्यावर जायचं ठरवलं. तो दिवस रविवार होता. मी सकाळी लवकर उठलो, नीट कपडे घातले आणि दिलेल्या पत्त्यावर निघालो. साधारण 8 किलोमीटर अंतरावर एक मोठा बंगला दिसला. तो इतका भव्य होता की मी थबकलो. इतका मोठा बंगला मी आयुष्यात कधी पाहिला नव्हता. दाराजवळ जाऊन मी बेल वाजवली. 2दा बेल वाजवल्यानंतर दरवाजा हळूच उघडला आणि माझ्यासमोर साधारण 31 वर्षाची एक सुंदर देखणी तरुणी उभी होती. ती दिसायला फार मोहक होती. गोरेपान, नीट साडी, कपाळावर छोटीशी टिकली आणि चेहऱ्यावर एक सौम्य हसू. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, कोण हवे आहे? मी थोडं हसून म्हणालो, मी तुमची पेपरमधील जाहिरात पाहिली. तुम्हाला एका विश्वासू कामगाराची गरज आहे, म्हणून मी आलोय. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली, या आत. मी तिच्या मागोमाग आत आलो. बंगला आतूनही तितकाच सुंदर होता. सगळीकडे नीटकेपणा, सुगंध आणि शांतता होती. ती मला हॉलमधील सोफ्यावर बसायला म्हणाली आणि पाणी आणून दिलं. मी पाणी घेतलं आणि नम्रपणे बसलो. मग ती माझ्यासमोर बसली आणि विचारू लागली, तुमचं नाव काय, कुठे राहता आणि आतापर्यंत कुठे कुठे काम केलं आहे? मी तिला शांतपणे सगळं सांगितलं. माझं नाव समीर आहे. मी 26 वर्षाचा आहे. माझे आई वडील आता या जगात नाहीत. मी लहानपणापासून दुसऱ्यांच्या घरी काम करून मोठा आलो. मी व्याजघरामध्ये काम केले आहे. स्वयंपाक, साफसफाई, गार्डनिंग आणि गाडी चालवणं ही सगळं कामं मला येतात. गाडी चालवायला माझ्या आधीच्या मालकांनीच मला शिकवलं होतं. माझं बोलणं ऐकून ती हसली. तिचं हसू इतकं मनमोहक होतं की क्षणभर माझं लक्षच तिकडे गेलं. ती म्हणाली, मी असाच एखादा विश्वासू आणि सर्व कामात कुशल माणूस शोधत होते. तुला पगार किती हवा आहे? मी म्हणालो, मला आधीच्या ठिकाणी 18,000 रुपये मिळत होते. तेवढेच मिळाले तरी चालतील, पण मला राहण्याची सोय हवी असेल, कारण मी माझ्या मालकांच्या घरी राहत होतो. माझं स्वतःचं घर नाही आणि मी एकटाच आहे. हे ऐकून तिचा चेहरा क्षणभर गंभीर झाला. ती म्हणाली, काही हरकत नाही. आमचा बंगला खूप मोठा आहे. वरच्या मजल्यावर 2 खोल्या आहेत. त्यापैकी एक तू राहण्यासाठी घेऊ शकतोस. तुला काही त्रास होणार नाही. पण एक लक्षात ठेव, मला वेळेची खाऊपणा चालणार नाही. सगळं काम वेळेवर झालं पाहिजे. मी तिला मान डोलावून म्हणालो, हो नक्कीच, मी कामात कसूर करणार नाही. ती थोडं हसली. आमचं बोलणं संपलं. वातावरण हलकं झालं. मी विचारलं, मग मी कधीपासून कामावर लागू? ती म्हणाली, पुढच्या रविवारपासून येऊ शकतोस. मी म्हणालो, ठीक आहे, मग पुढच्या रविवारी सकाळी मी इथे येतो. जाण्याआधी मी विचारलं, आपल्या घरी कोण कोण असतं बाईसाहेब? त्या काही क्षण शांत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलका उदास भाव उमटला आणि मग हळू आवाजात म्हणाल्या, सध्या तरी मी एकटी राहते. त्यांच्या त्या उत्तराने मी थोडासा चकित झालो. एवढा मोठा बंगला, इतकी संपत्ती आणि या विशाल घरात फक्त 31 वर्षाची एक तरुणी एकटी राहते, हे ऐकून माझं मन गोंधळलं.
मला काही विचारावंसं वाटलं, पण लगेचच मी स्वतःला थांबवलं. मी हसून म्हणालो, ठीक आहे बाईसाहेब, मला काही विचारायचं नाही. पर्सनल गोष्टीत मी कधीच बोलत नाही. त्या हलकं हसल्या आणि मी त्यांचा निरोप घेऊन माझ्या आधीच्या मालकांच्या घरी परत आलो. पुढचा आठवडा तसाच काढला. मी माझ्या पहिल्या मालकांकडचं काम पूर्ण केलं, त्यांचा निरोप घेतला आणि रविवारी सकाळी साधारण 7 वाजता माझं नवीन काम सुरू करण्यासाठी निघालो. अर्ध्या तासात मी नव्या मालकींच्या बंगल्यासमोर पोहोचलो. दारावर बेल वाजवली आणि त्या स्वतः दरवाजा उघडून माझ्या स्वागतासाठी उभ्या होत्या. त्यांनी मला आत बोलावलं आणि वरच्या मजल्यावरच्या 2 खोल्या दाखवल्या. त्या खोल्या अगदी सुंदर, स्वच्छ आणि प्रशस्त होत्या. मी माझं सामान त्या रूममध्ये ठेवून खाली आलो. मी विचारलं, बाईसाहेब, काही काम करू का? त्यांनी हसत उत्तर दिलं, हो, सर्वात आधी आपल्या दोघांसाठी चहा कर. मी म्हणालो, बाईसाहेब, मी स्वतः चहा पित नाही, पण तुमच्यासाठी बनवतो. त्या म्हणाल्या, ठीक आहे, चहा झाला की मग जेवणही बनव. मी लगेच किचनमध्ये गेलो आणि चहा बनवू लागलो. माझ्या कामातील नीटकेपणा पाहून त्या थोडं दुरून माझ्याकडे पाहत होत्या. चहा तयार झाला. मी 2 कप ट्रेमध्ये ठेवून हॉलमध्ये आलो. त्यांनी माझ्याकडे पाहून हसत कप घेतला, एक घोट घेतला आणि म्हणाल्या, अरे वा, छान चहा आहे, अगदी हॉटेलसारखा. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आनंदी हास्य उमटलं. ते असताना खूप सुंदर दिसत होत्या. मी काही बोललो नाही, फक्त थोडं नम्रपणे हसलो आणि पुन्हा किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाला लागलो. मला अनुभव असल्यामुळे मी सर्व काम बरोबर करत होतो. त्या दरम्यान मालकीनबाई हॉलमध्ये पेपर वाचत बसल्या होत्या, पण माझ्या हालचालींकडे लक्ष जास्त होतं. मला आता तिथे कामाला सुरुवात करून 1 आठवडा झाला होता. मी त्यांची सर्व कामं करत होतो. सकाळी चहा, जेवण, घराची साफसफाई, बागेची निगा आणि त्यांना कुठे बाहेर जायचं असेल तर गाडीनं सोडणं. आणि त्या दिवसभर घरातच असायच्या, पण मला त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक प्रकारचा एकटेपणा जाणवायचा, जणू त्या काहीतरी आतून लपवत आहेत. मला त्यांच्या आयुष्याबद्दल काही माहिती नव्हती. दिवस एकामागून एक जात राहिले. 1 महिना उलटला. त्या दिवशी मालकीनबाईंनी मला माझा पगार दिला. मी पैसे घेतले तेव्हा त्या हलकं हसत म्हणाल्या, समीर, तू आल्यापासून या घरात एक वेगळीच उभारी आली आहे. आधी जो नोकर होता तो आळशी होता, वेळेचं काम करत नव्हता, पण तू खूप प्रामाणिक आहेस, वेळेवर सर्व काम करतोस. मला तुझा स्वभाव आवडतो. त्यांच्या या कौतुकाने माझं मन भरून आलं. मला त्यांच्या आवाजातील प्रामाणिकता जाणवली. काही क्षण मी शांत राहिलो. मग नकळत विचारलं, बाईसाहेब, मी मागच्या महिनाभरापासून पाहतोय, तुम्ही सारखे उदास दिसता. काही प्रॉब्लेम आहे का? त्या काही क्षण काहीच बोलल्या नाही. त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी दाटल्यासारखं वाटलं. मला वाटलं कदाचित मी काही चुकीचं बोललो. मी पटकन सॉरी म्हणालो. बाईसाहेब, मी जरा जास्त बोललो. बहुतेक आता मी तुमच्या आयुष्याबद्दल काही विचारणार नाही. त्या हलकं स्मित करत म्हणाल्या, सॉरी कशाला म्हणतोस? अरे समीर, काही नाही. खरं सांगायचं झालं तर तुझ्या प्रश्नात काही चुकीचं नाही. आणि मग त्या थोडं शांत होत म्हणाल्या, माझं लग्न होऊन आता 8 वर्ष झाले आहेत. लग्नानंतरचा आमचा संसार सुरुवातीला खूप छान होता. माझा नवरा मला खूप प्रेम करायचा, सगळं सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस त्याला दुबईला नोकरीसाठी संधी मिळाली. तो म्हणाला 2 वर्ष जाऊन येतो. पहिले वर्ष गेलं, मग दुसऱ्या वर्षी तो परत आला. थोडे दिवस राहिला आणि पुन्हा गेला. पण त्यानंतर तो आजतागायत परत आला नाही. त्या बोलताना त्यांचा आवाज थरथरला. पहिल्यांदा काही दिवस त्यांचे कॉल, मेसेज यायचे, मग सगळं थांबलं. मी वाट पाहत राहिले. पण आता 8 वर्ष झाली. त्यांच्या एका मित्राकडून समजलं की तो तिकडे स्थायिक झाला आहे आणि दुसऱ्या बाईसोबत राहतो. मी फोन केला, पण त्याने एकदाही रिसीव्ह केला नाही. आता मी त्याच्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, पण तरीही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक आशा आहे. कदाचित तो एक दिवस परत येईल, पण तो दिवस येतो का कोण जाणे. त्या बोलताना त्यांचा आवाज मंदावला. त्यांच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. त्या म्हणाल्या, समीर, एकटीनं आयुष्य जगणं सोपं नसतं रे. मला प्रेम होतं, आधार हवा होता, पण आता फक्त रिकामं घर आणि आठवणी उरल्या आहेत. त्या क्षणी मला जाणवलं, ज्या घरात एवढं वैभव, संपत्ती आणि सौंदर्य आहे, तिथं मात्र प्रेमाचं आणि मायेचं एक छोटंसं स्थान सुद्धा नाही. मी म्हणालो, बाईसाहेब, तुम्ही म्हणत आहात ते खरंच म्हणायला लागणार आहे. त्या थोड्याशा थरथरत्या आवाजात म्हणाल्या. मी त्याला कित्येक पत्र पाठवली समीर, पण त्यानं एकदाही उत्तर दिलं नाही. एकदा हे नाही, तू सांग, मी आता काय करू? दुःखी होऊ नको का? एवढी प्रॉपर्टी, एवढा पैसा, या बंगल्याची भव्यता, पण या सगळ्यांचा काय उपयोग जेव्हा माणसाचं मन रिकामं आहे? पैसा सगळं देऊ शकतो, पण कोणीतरी आपलं म्हणून जवळ असावं, आपल्याशी प्रेमानं बोलावं, आपली काळजी घ्यावी.
हे सुख पैशानं मिळत नाही. त्यांचे डोळे भरून आले. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, बाईसाहेब, तुम्ही अगदी खरं बोलत आहात. त्या थोडं शांत झाल्या आणि म्हणाल्या, बरं झालं, माझं जाऊ दे. तू सांग, तुझं काही लग्न झालं का नाही? अजून मी थोडं हसत म्हणालो, बाईसाहेब, माझी व्यथा तर तुमच्यापेक्षा वेगळी पण तितकीच वेदनादायक आहे. त्या माझ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागल्या. मी हळूहळू आवाजात बोलू लागलो. मी लहान होतो तेव्हा माझ्या आईबाबांचं निधन झालं. तेव्हापासून मी एकटाच आहे. माझं कोणी नाही, ना नातेवाईक ना कोणी आपलं म्हणावं असा. माणूस लहानपणापासून मी एका मालकाच्या घरी राहायला लागलो. ते खूप चांगले होते. त्यांनी मला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं. मी त्यांच्याकडे पोटापाण्यासाठी काम करू लागलो. हळूहळू मोठा झालो. थोडंफार शिक्षण घेतलं आणि त्यांच्याच घरी काम करू लागलो. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे. पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी मला कामावरून काढून टाकलं. त्यांना वाटलं त्यांच्या वडिलांनी माझ्या नावावर काही प्रॉपर्टी करतील की काय. पण मला कधी पैशाचा मोह नव्हता. मला होतं ते फक्त थोडं प्रेम, थोडी आपुलकीचा शब्द, कोणीतरी आपलं म्हणून ओळखणारा माणूस. पण मला आयुष्यात तसं कधी मिळालं नाही. त्यामुळे मी अजूनही एकटाच आहे, अविवाहित. माझं बोलणं ऐकून मालकीनबाई काही क्षण गप्प बसल्या. मग त्या हलकं पुढं झुकल्या, माझा हात हातात घेतला आणि हळुवारपणे हातावर थोपटत म्हणाल्या, समीर, आपल्या दोघांचं दुःख जवळजवळ सारखंच आहे रे. तू एकटा, आम्ही एकटी. कधी कधी वाटतं काहीतरी नातं आपल्यात निर्माण झालंय. एक विश्वासाचं. त्यांच्या त्या शब्दामध्ये करुणाही होती आणि जवळीकचं एक हलकणसाठी त्या म्हणाल्या, जाऊ दे, भगवंताच्या मनात जे असेल ते होईल. आम्ही दोघेही थोडं हसलो आणि पुन्हा कामाला लागलो. दिवस हळूहळू पुढे जाऊ लागले. त्या आता थोड्या खुल्ल्या झाल्या होत्या. माझ्याशी हलक्या फुलक्या गप्पा मारायच्या, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावरती एकटेपणाची छाया कायमच दिसायची. एके दिवशी मी हॉलमध्ये पुसून घेऊन बसलो होतो. मालकीनबाई बाहेर फिरायला गेल्या होत्या. दाराची बेल वाजली. मी दरवाजा उघडायला जाण्याआधीच त्यांनी बाहेरून दरवाजा उघडला. पण कदाचित त्यांचा पाय अडखळला आणि क्षणात त्यांचा तोल गेला. मी जवळच होतो. लगेच धावत गेलो आणि त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. त्या पडण्याआधीच मी त्यांना हाताने थांबवलं. त्या माझ्या हातात होत्या. त्यांच्या डोळ्यात भीती आणि कृतज्ञतेची मिश्रण दिसत होतं. काही क्षण आमचे डोळे एकमेकांना भिडले. वेळ थांबल्यासारखी वाटली. मग त्या भानावर आल्या, उठल्या आणि मी मागे सरकलो. मी घाबरून म्हणालो, माफ करा बाईसाहेब, मला आधी सांगायला हवं होतं. त्या हलकं हसत म्हणाल्या, अरे नाही समीर, त्यात तुझी काय चूक. मीच नीट पाहिलं नाही. त्या घटनेनंतर त्यांचं माझ्याकडे पाहण्याच्या नजरेत काहीतरी बदल झाला होता. आता त्या माझ्याकडे वेगळ्याच भावनेने पाहू लागल्या होत्या. जणू काही मनाच्या खोलवर काहीतरी हल्लं होतं. मी काहीच बोलत नव्हतो, पण त्यांची ती नजर मला जाणवत होती. संध्याकाळ ढळत चालली होती. हॉलच्या खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश शांत गुलाबी होऊन पडलेला होता. मालकीनबाई त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या होत्या आणि मीही आपल्या खोलीकडे जाणार होतो. पण टीव्हीवर जुना एक रोमॅन्टिक सिनेमा लागला होता आणि त्यातली एक जुनी मराठी गाणी चालली होती. गाण्याचे बोल माझ्या मनात काहीतरी घडतंय हलकेच ऐकू येत होतंय. मी त्या गाण्याच्या पाण्याच्या तालावर मन हलत बसलो होतो. घरात अगदी शांतता होती. फक्त टीव्हीचा आवाज आणि माझ्या स्वतःच्या श्वासोश्वासाचा आवाज ऐकू येत होता. तेवढ्यात अचानक एक मऊ तरल आवाज त्यांच्या खोलीतून येऊन माझ्या कानात पडला. समीर, पाणी आणशील का रे? आवाजात एक विचित्र गोंधळ, एक हलका थरथरता असा भाव होता. मी लगेच उठलो. किचनमध्ये गेलो. शिप्यातून थंड पाणी काढताना माझेच हात किंचित थरथरत होते. ग्लास भरला आणि मी त्यांच्या खोलीकडे चालत निघालो. प्रत्येक पाऊल टाकताना माझ्या मनात एकच विचार चक्राकार घेत होता, या शांत सुगंधित घरात आता काहीतरी अजून खोल, अजून गहन बदलत चाललं आहे. मी त्यांच्या दाराजवळ पोचलो आणि हलक्या आवाजात म्हणालो, बाईसाहेब, पाणी. दरवाजा अर्धवट उघडला होता. मी आत पाऊल टाकलं तर खोली मंद उजेडात न्हाऊन निघालेली होती. खिडकीतून चांदणं आत येत होतं आणि आत त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता, एकटेपणा आणि काहीतरी न बोललेलं स्पष्ट दिसत होतं. त्या शांतपणे उठल्या. माझ्याकडून ग्लास घेतला, पण पाणी घेताना त्यांचा हात पुन्हा माझ्या हाताला स्पर्शून गेला. यावेळी मात्र तो स्पर्श चुकून नव्हता, जाणीवपूर्वक होता. माझ्या अंगावर एक हलकीशी शिरशिरी उठली. त्या काही क्षण माझ्याकडे पाहतच राहिल्या. खोलीत न बोललेली हजारो शब्दांची शांतता पसरली होती. मी नजर खाली केली, पण जाणवलं की त्या अजूनही माझ्याकडेच पाहत होत्या. त्या म्हणाल्या, समीर, बस ना थोडा वेळ. त्यांच्या त्या शब्दांनी माझं हृदय धडधडायला लागलं. मी सावकाश त्यांच्या पलंगाजवळ असलेल्या खुर्चीवर बसलो
त्या माझ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. चंद्रप्रकाशात त्यांची सावली माझ्यावर पडत होती. त्या हळू आवाजात म्हणाल्या, तुला माहिती आहे का, या घरात मी कित्येक रात्री अशाच जाग्या काढल्या आहेत. एकटी, कुणाशी बोलायला नव्हतं, कुणी माझं म्हणावं असं नव्हतं. त्या काही क्षण शांत राहिल्या आणि पुढे म्हणाल्या, पण तू आल्यापासून घर भरल्यासारखं वाटतं. कोणीतरी आपलं आहे असं वाटतं. माझं हृदय थबकलं. मी म्हणालो, बाईसाहेब, मी फक्त माझं काम. पण त्यांनी माझ्या बोलण्यावर हळूसा हात ठेवला आणि म्हणाल्या, समीर, नुसतं काम नाही रे, तुझ्या वागण्यातली प्रामाणिकता, तुझा स्वभाव आणि तू दिलेला आधार, हे मी कधी विसरू शकत नाही. त्या जवळ येत होत्या आणि माझा श्वास खोलवत चालला होता. अचानक त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, समीर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी चकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. त्या माझ्या अगदी जवळ येऊन माझ्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, तुला कधी माझी भीती वाटते का? त्यांचा आवाज थरथरत होता, जणू त्या आपल्या हृदयातलं काहीतरी खूप जपून ठेवलेलं सांगण्याच्या उंबरठ्यावर होत्या. मी क्षणभरही न विचार करता उत्तर दिलं, कधीच नाही. तुम्ही माझ्यासाठी आदराची व्यक्ती आहात. आणि मी वाक्य पूर्ण करणार इतक्याच त्या कुजबुजल्या आणि माझं मन रात्रभराभर धावत होतं. शब्द अडकत होते. मी थोडं धाडस करून हळू आवाजात म्हणालो, आणि तुमच्याबद्दल मनात आदरापेक्षा जास्त काहीतरी आहे असं कधी कधी वाटतं. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात एक चमक दिसली, जणू त्यांनी हे ऐकण्याचीच वाट पाहिली होती. त्यांनी ग्लास बाजूला ठेवला, माझ्याजवळ येऊन माझा हात हळुवारपणे आपल्या हातात घेतला. खोलीत किती शांतता होती. टीव्हीचा आवाज हलका दुरून येत होता आणि आमचे श्वास मात्र एकमेकांत मिसळत होते. त्या म्हणाल्या, समीर, आज जे सांगणार आहे ते मी कधीच कुणाला सांगितलं नाही. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्या हळुवार कुजबुजल्या, या घरात, या बंगल्यात मी एकटी नाही समीर, काहीतरी किंवा कुणीतरी कायम माझ्या आसपास असतं. आणि आज आज पुन्हा ते जाणवतं. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी अवाक होऊन विचारलं, म्हणजे? त्या माझा हात घट्ट धरत म्हणाल्या, समीर, मी तुला जे सांगणार आहे त्यानंतर तुझं आयुष्यही बदलू शकतं. त्यांच्यात या वाक्यानंतर माझ्या पायाखालची जमीन जणू निसटली. खोलीतील हवा जड झाली आणि त्या पुढचं वाक्य म्हणणार इतक्यात दरवाजाजवळून एक अनोळखी आवाज आला. जणू कोणीतरी हळूच चालून गेलं. दरवाजाजवळून आलेला तो हलका आवाज ऐकताच माझं हृदय धडधडायला लागलं. मालकीनबाईचा हात माझ्या हातात होता आणि त्या क्षणात त्यांची पकड आणखी घट्ट झाली, जणू त्या स्वतःही घाबरल्या होत्या. मी सावधपणे दरवाजाकडे पाहिलं. दरवाजा अर्धवट उघडला होता आणि त्यांच्या बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये कुणीतरी नुकतंच निसटल्याचा भास होत होता. मी हळू आवाजात विचारलं, बाईसाहेब, कोणीतरी आहे का बाहेर? त्या थरथरत्या स्वरात म्हणाल्या, मी सांगितलं होतं तुला, या घरात काहीतरी आहे. त्यांचा आवाज भीतीने भरलेला होता. मी मोठा श्वास घेत उभा राहिलो आणि म्हणालो, मी पाहतो. मी दाराकडे चालत गेलो. दरवाजाच्या बाहेर कॉरिडॉर पूर्ण शांत होता. फक्त थंड वाऱ्याची एक लहर चेहऱ्यावरून येऊन गेली. मला असं वाटलं जणू कोणीतरी अजूनही इथेच आहे, फक्त दिसत नाही. मी परत वळून त्यांच्या खोलीत आलो. त्या हलक्या श्वासात म्हणाल्या, समीर, तुला एक सत्य सांगते, जे मी आजवर कुणालाच सांगितलं नाही. मी शांतपणे त्यांच्या समोर बसलो. त्या म्हणाल्या, जेव्हापासून माझा नवरा दुबईला गेला तेव्हापासून या घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या. दार आपोआप उघडणं, रात्री पावलांचे आवाज, हॉलमधील खुर्ची हलवली गेल्यासारखी दिसणं. मी लक्षपूर्वक ऐकत होतो. त्या पुढे म्हणाल्या, पण सर्वात भयानक गोष्ट, मी इथे एकटी नाही असं मला जाणवतं. कुणीतरी कायम माझ्याकडे पाहतंय असं वाटतं. मी विचारलं, पण तुम्ही आधी सांगितलं नाहीत मला? त्या हलक्या हसल्या, पण त्या हसण्यात भय होतं. मी घाबरले होते, समीर, आणि तू इथे राहायला आल्यापासून त्या सगळ्या गोष्टी वाढायला लागल्या आहेत. अचानक त्यांच्या दाराजवळून पुन्हा एक आवाज आला, यावेळी जास्त स्पष्ट, जणू कोणीतरी लाकडी जमिनीवर चाललं. टप टप टप. आम्ही दोघेही थिजल्यासारखे झाले. त्या आवाजाच्या दिशेने माझं लक्ष गेलं. पावलं काही सेकंद थांबली आणि मग हळूहळू परत दूर सरकली. मी धाडस करून बाहेर गेलो. कॉरिडॉरमध्ये प्रकाश मंद होता. भिंतीवर लावलेल्या जुन्या पेंटिंग्सच्या सावल्या तिरक्या पडल्या होत्या. अचानक माझ्या नजरेला काहीतरी दिसलं. वरच्या मजल्याच्या शेवटच्या कोपऱ्यात एक पांढरा धुसर आकृतीसारखा भास. मी डोळे मिचकावले. तो क्षणभर दिसला आणि पुढच्या क्षणी गायब. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी लगेच परत खोलीत आलो. मालकीनबाई माझ्याकडे पाहत होत्या. भीती, तणाव आणि एक हलकीशी आशा त्यांच्या चेहऱ्यावर होती. मी शांतपणे म्हणालो, हो, कोणीतरी होतं तिथं. त्या दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, मलाही वाटतं होतं समीर, मी वेडी होत नाहीये, खरंच काहीतरी आहे इथं. त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. मी त्यांच्या जवळ बसलो. त्या थरथरत म्हणाल्या, समीर, हे सगळं सुरू झालं ते माझ्या नवऱ्याच्या
जाण्याच्या लगेच नंतर अचानक त्या थांबल्या, माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल्या, तुला माहीत आहे का, माझा नवरा या घरातून गायब होण्याच्या एका आठवड्यापूर्वी या कॉरिडॉरमध्येच काहीतरी पाहून घाबरला होता. मी हादरलो. काय पाहिलं होतं त्याने? त्या माझा हात पकडत म्हणाल्या, त्याने सांगितलं होतं की घरात कोणीतरी पुरुष फिरतोय, पण तो स्वतःपेक्षा उंच आणि त्यांची सावली जमिनीवर पडत नाही. त्याच्या या वाक्यानं माझं रक्त गोठलं. मी काही बोलणार इतक्यात खोलीच्या दिवाचा प्रकाश अचानक मंदावला आणि दार आपोआप हलकसं खट्ट करून उघडलं आणि माझ्या पाठीवरून एक थंड लहर सरकली. खोलीतील दिवा मंद होत होता, जणू कुणीतरी त्याची उजेड गिळून टाकत होता. मालकीनबाई माझ्या हाताला घट्ट धरून बसल्या होत्या. त्यांचा श्वास वेगाने चढ उतार होत होता. दार हळूहळू थोडंसं अजून उघडलं आणि कॉरिडॉरकडून एक थंड वाऱ्याचा झोत आत आला. तो वारा माणसाचा नव्हता, त्यात जीवाचा उष्णपणा नव्हता. मी हळू आवाजात म्हणालो, बाईसाहेब मागे राहा. मी उठून दाराकडे जायला लागलो, पण त्या कुजबुजल्या, जाऊ नकोस समीर, कृपया ते परत आलंय. मी थांबलो आणि विचारलं, काय परत आलंय? त्या भीतीने तरतरत म्हणाल्या, तुला सांगितलं होतं ना, माझा नवरा जाण्याच्या आधी त्याची सावलीच नव्हती, असा माणूस तोच. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी हळूच दार उघडला. कॉरिडॉर रिकामा दिसत होता, पण हवा जड होत होती, इतकी जड की श्वास घेणं अवघड होऊ लागलं. अचानक कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकाला, जिथे अंधार अधिक दाट होता, मला एक काळसर आकृती दिसू लागली. उंच, खूप उंच, साधारण 7 फूट. त्याचा चेहरा दिसत नव्हता, फक्त काळोख. पण सर्वात भयानक गोष्ट, मी पायाशी लक्ष दिलं, त्याची सावली नव्हती. मी थिजून उभा राहिलो. त्या आकृतीनं डोकं हलकंच तिरकं केलं, जणू मला ओळखत होती. आणि मग ती माझ्याकडे चालू लागली. तिचे पाय जमिनीवर आवाज करत नव्हते, फक्त एक मंद, गडद, फुसफुस असा आवाज, जणू कुणीतरी दुरून बोलतंय, पण शब्द न कळणारे. त्या क्षणी मालकीनबाईचा आवाज मागून ऐकू आला, थरथरत तुटत, समीर मागे ये, ते माणूस नाही. मी मागे सरकणार तेवढ्यात अचानक ती काळी आकृती क्षणार्धात माझ्यापासून काही हातांवर उभी राहिली, इतकी जवळ की मी तिचा श्वासही ऐकू शकत होतो, थंड धुक्यासारखा. माझ्या कानाजवळ एक हलका आवाज आला, तो फसवणूक करणार आहे. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी परत वळून पाहिलं. खोलीत मालकीनबाई उभ्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा दुःख जास्त होतं. त्या कुजबुजल्या, समीर, ते तुझ्याशी नाही, माझ्याशी बोलतंय. तेवढ्यात ती काळी आकृती माझ्या बाजूने हळूच सरकत त्यांच्या दिशेने गेली, जणू ती थेट त्यांच्याकडेच येत होती. त्या मागे सरकल्या. त्यांच्या डोळ्यात आता केवळ एकच भावना होती, ओरडण्या इतकाही धीर नव्हता, फक्त वेदना. मी ओरडलो, थांबा, तिला स्पर्श करू नका. पण त्या आकृतीनं डोकं हळूच माझ्याकडे वळवलं आणि एकदम गायब झाली. हवा शांत झाली. दिवा पुन्हा उजळला. मालकीनबाई खुर्चीवर कोसळल्या. श्वास अडखळत होता. मी धावत त्यांच्या जवळ गेलो. त्यांना पाण्याचा ग्लास दिला. त्या थरथर म्हणाल्या, समीर, ते जे होतं ते इथे रोज येत नाही, फक्त काही रात्री, ज्या रात्री या घरात त्याला काहीतरी हवं असतं. मी थरथरत विचारलं, त्याला नक्की काय हवंय? त्या काळजीने माझ्याकडे पाहत म्हणाल्या, मला वाटतं समीर, त्याला या घरातलं सत्य बाहेर येऊ द्यायचं नाही. मी भुवया उंचवत विचारलं, सत्य? कोणतं सत्य? त्या काही क्षण शांत राहिल्या, मग हळू आवाजात म्हणाल्या, माझ्या नवऱ्याचं दुबईला जाणं ही सत्य नाही समीर, तो या घरातून कुठेच गेला नाही. माझं हृदय धडधडलं. मी पुटपुटलो, म्हणजे? त्या माझ्याकडे नजर रोखून म्हणाल्या, माझा नवरा आजही या घरातच आहे आणि मला वाटतं तो जिवंत नाही. खोलीचे दिवे पुन्हा थरथरले. काच हलकीशी टन्न झाली आणि बाहेर कॉरिडॉरमध्ये कुणाचे तरी पावलांचे आवाज ऐकू आले. यावेळी खूप जवळ, खूप खूप जवळ. समीर त्या वाड्यात नोकरीला लागला आणि पहिल्याच दिवसापासून त्याला जाणवू लागलं की हे ठिकाण साधं नाही. जुन्या लाकडी दारांच्या फटीतून येणारा थंड वारा, भिंतीवर उमटलेले अजब सावल्यांचे आकार आणि मालकीनबाईचे अनाकलनीय वागणं, सगळंच काहीतरी सांगत होतं. मालकीनबाई दिवसभर शांत, कडक आणि गंभीर दिसायच्या, पण रात्री त्यांच्या खोलीतून येणारे अस्पष्ट आवाज समीरला झोप लागू देत नव्हते. एके रात्री तो जागा होता तेव्हा त्याने पाहिलं, मालकीनबाई अंगणातून एकटक आकाशाकडे बघत उभ्या होत्या. त्यांच्या चेहरा चांदण्यात विचित्र फिकट दिसत होता. त्या हळूहळू वळल्या, त्यांच्याकडे चालत येऊ लागल्या आणि समीरचा श्वास अडकला. पण त्यांच्या जवळ येताच त्या अचानक थांबल्या. त्यांचा आवाज खालच्या पट्टीत होता, जिथे नसावं तिथे उभं राहिलेलं बघायला मला आवडत नाही. समीरने मान खाली घातली. माफ करा बाईसाहेब, मला झोप लागत नव्हती. काही क्षण त्यांच्याकडे बघत राहिल्या आणि अचानक म्हणाल्या, घाबरू नकोस, माझ्या घरात जे दिसतं ते खरं असेलच असं नाही. समीर भांबावला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं नेहमीसारखं, जणू रात्रीचं काही घडलंच नव्हतं. पण दुपारी अचानक मालकीनबाई स्वतःच समीरला स्वयंपाकघरात बोलावून घेतलं. त्या म्हणाल्या, तू इथे नवीन आहेस, पण हे घर जुने आहे, खूप जुने, आणि इथल्या गोष्टी कधी कधी लोकांना वेड लावतात. समीरला थरकाप झाला, पण त्याने शांतपणे विचारलं, बाईसाहेब, तुम्हाला मी मदत करू का? मी त्याला टक लावून पाहत म्हणाल्या, तू करू शकतोस, जर तुझ्यात हिंमत असेल तर. त्या शब्दामागे काहीतरी दडलेलं होतं. रात्री समीर पुन्हा जागा झाला. यावेळी त्याने किरकिरणारे दार ऐकले. त्याने बाहेर डोकावलं. मालकीनबाईची खोली अर्धी उघडी होती. आतून मंद प्रकाश आणि कुणाच्या कुजबुजण्यासारखा आवाज. समीर जवळ गेला. आत डोकावलं. मालकीनबाई आरशासमोर बसलेल्या होत्या, पण त्यांच्या मागे आरशात दिसणारा त्यांचा प्रतिबिंब त्यांच्या हालचालींपेक्षा वेगळं हलत होतं. समीरच्या अंगावर काटा आला. त्याला दाराजवळ उभं बघून मालकीनबाई हळूच म्हणाल्या, आरशात जे आहे ते मी नाही. समीर स्तब्ध झाला. त्यांनी पुढे म्हटलं, माझ्या आयुष्यात एक चूक झाली होती. त्या चुकीचं सावट अजूनही मला सोडत नाही, आणि आता ते तुला पण दिसायला लागलंय. म्हणजेच तू या घराशी जुळलास. समीरचं मन धडधडू लागलं. तो काही बोलण्याआधीच मालकीनबाई त्याच्याकडे चालत येऊ लागल्या. त्या अगदी जवळ आल्या आणि थंड आवाजात म्हणाल्या, आतापासून तू माझ्यासोबत राहशील. जे काही पाहशील, ऐकशील, त्याबद्दल कुणाशी बोलणार नाहीस, नाहीतर हे घर तुला कधीच जाऊ देणार नाही. समीर भीतीने थरथरत मान हलवली. त्या त्यांच्या खांद्यावर हात ठेवून कुजबुजल्या, मी एकटी नाही आहे समीर, आणि आता तूही नाहीस. त्या क्षणी आरशातील त्यांचे प्रतिबिंब स्वतःच भयावह स्मित करत हलले आणि खोलीतील दिवा एकदम विझला. दिवा विझताच खोली काळाखात बुडाली आणि समीरचा श्वास घशात अडकला. त्याला फक्त मालकीनबाईच्या सैल साडीचा खडखड आवाज ऐकू येत होता. काही क्षणांनी दिवा स्वतःच परत लागला, पण त्या खोलीत नव्हत्या. आरसा मात्र अजूनही थरथरत होता, जणू त्यांच्या पृष्ठभागावर कोणीतरी आतून हात फिरवत होतं. समीर थरथरत बाहेर आला, पण दालनात पाऊल टाकताच त्याने पाहिलं, मालकीनबाई शांतपणे उभ्या होत्या, जणू ते कधीच हलल्या नव्हत्या. त्या नेहमीसारख्या दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभरही घबराहट नव्हती. काय पाहिलंस तू? त्यांचा शांत पण धारदार आवाज. समीर थोडा घाबरून म्हणाला, काही नाही. त्या हळू स्मित केल्या, पण ते स्मित इतकं विचित्र होतं की समीरला जाणवलं त्या त्याच्या खोट्याला ओळखत नाही आहेत. त्या म्हणाल्या, या घरात प्रत्येक गोष्टीचा एक नियम आहे समीर. पहिला नियम, जे दिसतं ते बोलायचं नाही. दुसरा नियम, जे ऐकू येतं त्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि तिसरा नियम, माझ्या मागे फिरत येऊ नकोस. समीर थरथरला. दुसऱ्या दिवशी सकाळी मालकीनबाई नेहमीसारख्या घरात फिरत होत्या, पण त्यांच्या सावलीकडे समीरचं लक्ष गेलं. ती सावली त्यांच्यासोबत चालत नव्हती. 2 पावले मागे होती आणि कधीकधी उलट दिशेला हलत होती. दिवस जात होते, पण वाड्यातल्या घटना वाढत होत्या. रात्र, कधी पावलं, कधी कोणातरी अंगणात कुजबुजणारे आवाज, तरी कधी स्वयंपाकघरातील भांडी आपोआप हलणं. समीरचे मन आतून तुटत चाललं होतं. एक दिवस दुपारी मालकीनबाई स्वतःहून त्याला बोलावतात. त्या म्हणतात, समीर, मी तुला एक गोष्ट सांगते. माझा नवरा, त्याचा मृत्यू, या घराशी काहीतरी संबंध आहे. त्यांची सावली या वाड्यात अडकली आहे आणि तिचा राग मला सोडत नाही. समीर अवाक झाला. तो विचारतो, पण माझ्याकडे का येते आहे ती सावली? मालकीनबाई त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहत म्हणाल्या, कारण या घरात दुसरा कोणी नाही, आणि सावल्यांना नेहमी कोणीतरी जिवंत माणूस लागतो धरून ठेवायला. ते बोलून त्या हळूच पुढे झुकल्या आणि म्हणाल्या, आज रात्री काहीही झालं तरी तुझ्या खोलीतून बाहेर येऊ नकोस. काही ऐकू आलं तरी. त्या रात्री समीर सतत विचित्र आवाज ऐकत होता. कधी पावलांचे आवाज, कधी जोरदार धडाम, कधी मालकीनबाईच्या किंकाळीसारखा आवाज. तो प्रचंड घाबरला. अचानक त्याच्या दारावर कुणीतरी अलगद थाप मारली. समीर, दार उघड. आवाज मालकीनबाईचाच होता, पण तो आवाज ओळखता येत असूनही काहीतरी वेगळं होतं, जणू तो खोल विहिरीतून येत होता. समीरला त्याच्या सूचना आठवल्या. काही झालं तरी दार उघडायचं नाही. थाप जास्त जोरात झाली. समीर, मी आहे, दार उघड. हे घर मला मारेल. त्याचं हृदय धडधडू लागलं. त्याला त्याच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. शेवटी तो सहन करू शकला नाही. बाईसाहेब, तो हलक्या आवाजात म्हणाल्या. अचानक थाप थांबली. पूर्ण शांतता. मग एकदम दाराच्या फटीतून सावली आत घुसू लागली. लांब, बारीक, वाकडी, माणसापेक्षा वेगळी. समीर घाबरून मागे सरकला आणि त्या सावलीच्या मागून एक कुजबूज ऐकू आली. तू नियम तोडलास, आता तू माझा. त्या क्षणी दार स्वतःच थोडं उघडलं आणि बाहेर उभं असलेला चेहरा तो मालकीनबाईचा नव्हता. तो कुणीतरी दुसरा होता. डोळे पूर्ण काळे, चेहरा अर्धा झळालेला आणि ओठांवर भीषण हास्य. मी परत आलोय समीर. तो आवाज कुणाचा होता? मालकीनबाईच्या.
नवऱ्याचा आणि तो आता त्याच्यासाठी आला होता. दाराच्या फटीतून दिसणारा जळलेला चेहरा समीरकडे झपाटल्यासारखा पाहत होता. त्याचे डोळे काळे, खोल आणि रिकामे होते, पण त्या रिकामेपणातही काहीतरी तिरस्कार जळत होता. समीर मागे सरकला, श्वास अडखळत होता. तो चेहरा दारावरून हळूच आत वाकला, जणू हाडं वाकडं करून वाकवून अंग लांबत होतं. माझं घर, माझी बायको आणि तू कोण रे? त्या आवाजात जळालेल्या धुराचा खरखराट होता. समीरने थरथरत दार ढकललं, पण दार स्वतःच उघडत होतं. जणू अदृश्य हातांनी ते आतून पकडलं होतं. अचानक एक जोरदार आवाज झाला, जणू कुणीतरी प्रचंड ताकदीने दार आपटून बंद केलं. समीर दचकून थिजला. खोलीत अंधार पसरला आणि अंधारात एक हलका प्रकाश चमकला. मालकीनबाई समोर उभ्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एकही भावना नव्हती. त्या समीरकडे हळूहळू चालत आल्या आणि म्हणाल्या, तुला सांगितलं होतं बाहेर येऊ नकोस. समीर जवळजवळ ओरडला. तो कोण होता? त्या शांतपणे म्हणाल्या, ज्याला मी इथून बाहेर काढू शकले नाही, तोच या घराचा खरा मालक. समीर गोंधळून म्हणाला, बाईसाहेब, तुमचा नवरा? त्या हसू लागल्या, पण ते हसू वेदनादायक होतं. हो, माझा नवरा, मला जिवंत ठेवणारा आणि मला रोज मारणारा. या घरात त्याचा मृत्यू झाला, पण मरण त्याला मिळालं नाही. त्या पुढे म्हणाल्या, समीर, तुला जे पाहिलंस ते त्याचंच सावट आहे. ते तुला निवडलं आहे, जसं त्याने मला निवडलं होतं. समीर भीतीने मागे सरकला. मला का? मी काय केलं? त्या म्हणाल्या, या घरात पाऊल टाकणं इतकंच पुरेसं असतं. एकदम बाहेरून आवाज आला, जोरात पावलांचे आवाज, जणू कुणीतरी पोलादी बूट घालून धावत येत आहे. मालकीनबाई घाबरून नव्हे तर रागाने वळल्या. तो इथे येतोय, आपण खाली उतरायला हवं. त्या समीरचा आवाज हात पकडून त्याला आत ओढू लागल्या. दोघे जिन्यात उतरू लागले आणि वरच्या मजल्यावरून ती जळालेली माणसाची सावली भिंतीवर पडू लागली, लांब, तिरपी आणि खिडक्यांवर चढणारी. खाली पोचताच मालकीनबाई समीरला एका जुन्या दरवाजासमोर थांबवलं. हे दार कधीच उघडत नाही, पण आज उघडेल, कारण तो जवळ येतोय. दार समोरच थरथरू लागलं आणि आपोआप उघडलं. समोर अंधार होता. मालकीनबाई म्हणाल्या, लवकर आत. समीर धावत आत गेला, पण जसे आत शिरला, मालकीनबाईंनी दार लावलं नाही. उलट त्या बाहेरच उभ्या राहिल्या. समीर ओरडला, तुम्ही आत येत नाही का? त्या हळू आवाजात म्हणाल्या, नाही समीर, मी आत येऊ शकत नाही. हे दार फक्त जिवंतांनाच वाचवतं. मी खूप आधीच मरून गेले. समीरचे डोळे मोठे झाले. काय? पण तुम्ही? तर त्यांनी शांतपणे स्मित केलं, या वाड्यात मी फक्त त्याचा हिस्सा आहे, जसं आता तू होतोस. अचानक त्याच्या मागे सावली उतरली. त्या वळणाआधीच एक काळा जळालेला हात त्यांच्या खांद्यावर ठेवला. त्यांनी शेवटचं वाक्य कुजबुजलं, पळ समीर. दार जोरात आपटलं. ज्या आत अंधार पसरला, पण त्या अंधारात समीरला पहिल्यांदाच कळलं, त्याच्या मागे तो एकटा नव्हता. कुणीतरी त्याच्या मागे उभं होतं, पाय न हलवता, श्वास न घेता, आणि हळू आवाजात म्हणालं, आता तुझी पाळी आहे. समीरच्या मागून आलेल्या त्या आवाजानं त्यांचं रक्त गोठलं. तो सावकाश मागे वळला, पण अंधार इतका दाट होता की कुणाची आकृती नीट दिसत नव्हती. फक्त दोन जळजळीत काळे डोळे चमकत होते. ते डोळे हल्ले, पुढे सरकायला लागले, जणू अंधारातून कोणीतरी त्यांच्याकडे घसरत येत होतं. समीर मागे हटला. हाताने भिंत चाचपडली. अंधाराचा आवाज पुन्हा बोलला, थंड, उग्र, जळलेल्या धुरासारखा, माझ्या घरात पाऊल टाकलं की बाहेर जाण्याचा मार्ग नसतो. समीर. तेवढ्यात समीरच्या पायाला काहीतरी लागलं. एक जुनं तांब्याचं दिवट. त्याने ते उचललं, पण त्यातून प्रकाश येत नव्हता. तो निराश झाला. अचानक त्याच्या डोक्यात मालकीनबाईच्या शब्दांचा प्रतिध्वनी उमटला, हे दार फक्त जिवंतांनाच वाचवतं. समीर थरथरत कुजबुजला, म्हणजे मी अजून जिवंत आहे. त्या क्षणी दिवट स्वतःच पेटलं. तेजस्वी पिवळा जिवंत प्रकाश खोलीभर पसरला आणि अंधार थरथरू लागला. काळे डोळे मागे सरकले आणि जळलेला चेहऱ्याचा विकृत आकार प्रकाशाने वितळल्यासारखा हलू लागला. प्रकाश. अंधार किंचाळला. समीरने दिवट वर उचललं. खोलीचा प्रत्येक कोपरा उजळू लागला आणि त्यांच्या सावली भिंतीवरून नष्ट होऊ लागल्या. दाराबाहेरून किंकाळ्या येऊ लागल्या, मालकीनबाईची आणि त्या जळालेल्या माणसाची. पण हे किंकाळ्या भिंतीच्या नव्हत्या, मुक्तीच्या होत्या. अचानक दार स्वतःच उघडलं. बाहेर संपूर्ण वाडा आग लागल्यासारखा प्रकाशाने भरलेला होता, पण कुठेही आग नव्हती, फक्त स्वच्छ पांढरा प्रकाश. आणि त्या प्रकाशात समीरने पाहिलं, मालकीनबाई स्थिर उभ्या होत्या, शांत स्मित करत. त्यांच्या चेहऱ्यावर आता दुःख नव्हतं. त्यांच्या बाजूला त्यांचा नवरा उभा होता, जळालेल्या नाही, सामान्य, जणू ते नुकतेच लग्न करून आले आहेत. दोघेही समीरकडे पाहत हळूच म्हणाले, धन्यवाद, आम्हाला मुक्त केलंस. प्रकाश वाढत गेला. वाड्याच्या प्रत्येक दालनातला अंधार उडून जात होता. भिंतीवरील सावल्या विरघळत होत्या.
कुजबूज थांबत होती. प्रकाशाचा एक तेजस्वी झोत समीरकडे आला आणि सगळं पांढरं झालं. जेव्हा त्याला पुन्हा शुद्ध आली, तो वाड्याच्या बाहेर जमिनीवर पडलेला होता. सकाळचे सूर्यकिरण त्याच्या चेहऱ्यावर पडत होते. त्याने हळूच उभे राहून मागे पाहिलं. जिथे वाडा होता तिथे आता फक्त रिकामी जमीन होती. ना भिंती, ना दारं, ना सावल्या. वाडा जणू कधी अस्तित्वातच नव्हता. समीर काही क्षण तिथेच उभा राहिला. मागून वारा आला आणि त्या वाऱ्यात त्याला एक हलका आवाज ऐकू आला, मालकीणबाईचा. जा समीर, आता तू मुक्त आहेस. समीरने शेवटच्या वेळेस मागे पाहिलं. त्या जागेवरून एक पांढरा प्रकाशाचा तुकडा आकाशात विरून गेला. कथा इथे संपली. समीर वाचला, वाडा मुक्त झाला आणि सावल्या कायमच्या शांत झोपेत गेल्या. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.